हो डांबरी काय डांबरीला डांबरी उकरायला सांगितलं का तुला? जाते डांबरी करून. हा जाते डांबरीला म्हणजे तसं माहित आला लय पैसे घालून जमला तू. पैसे माझं गेले तर तुझं नाही तर चार पैसे कमवून आणलं असतं का नाही म्हणजे कळलं असतं तुला. कुठं तोंड घेऊन तिकडे चालली गपची बस 5-10 मिनिटं सावलीला. अगं ऐकलं का काय डांबरीला काय आहे का वाहन येते ती झळे कसले लागते ते लागू दे मग म्हणजे डांबरीला काय नेमकं सांग बरं. नमस्कार मित्रांनो, आता भरपूर ऊन झालंय, डोक्याला बांधलंय इकडे एवढा हायवे गाडी जाते ते येते ते. इथं जरा सावलीला थांबलोय. गेलतो अकलूजला काय गेलतो तर बाय मला नेलतं जरा दवाखान्यात. तिचा मणक्याचा त्रास आहे तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय. मी पहिल्यापासून सांगतोय जरा रातच्यापासून त्रास जास्त व्हायला लागला मग म्हणजे दवाखान्यात जायचं म्हणून अकलूजला गेलतो दवाखान्यात. आता सकाळी आम्ही घर सोडलंय 7ला आणि आता आमचा नंबर येऊन गोळ्या औषधं घेऊन आम्ही आता निघालोय माघारी. पण ऊन जास्त झाल्यामुळे मग म्हटलं जाता जाता इथं जरा बसाव सावलीला चक्कूची बाग होती. कुणाची आहे काय आहे आपल्याला माहित नाही पण सावलीला बसाय कोण काही करत नाही एवढं माहिती आहे. तिकडनं वाहनं जाते होती ते रोडच्या कडेलाच आहे. तिचा त्रास जास्त वाढल्यामुळं काम बंद पडलं यांचं काम बंद पडल्यामुळे चल म्हणलं परदेशीवर म्हणून गेलो दोघं जण. कसं असतंय माणूस आजारी पडलं ते एवढायचं आपण कामाला आपल्या लागायचं जायचं ती योग्य वाटेना म्हणून बाय मला दवाखान्यात आणलं. पण बाय माझं कुचकं शॉर्ट काय बंद होत नाही तर तुमच्या काम त्या बंद कामात पडलं. तर आजारी महिना पडले. झालं तू मका तोडती 1/2 एकर कशी तोडली? 1/2 एकर मका तोडून मोडून पूर्ण कळून गेलं का तर ह्यांच्या जेव्हा सोडलं होतं. पोरं हे करते पोरांचं बी पेपर चालू झालं त्यामुळं कालच्यापासून जरा लोड लागला हो. राहिलो तर 5-6 सारं तेवढं तोडलं मोडलं त्यामुळं बाय महाराजच्या धरणं कुई कुई सारखं चालूच होतं. कुई कुई म्हणजे मी काय एवढत होती हो ती नाही नाही, कुई एवढी कुई म्हणजे तसं म्हणजे बोलू ना चांगलं बोलताना. ते माणूस एवढायला लागल्यावर तसलं ती कुई कुई चालू झालीच की. रातभर मला बी ह्याच्यामुळे झोप नाही का तर ही वळती मला कशी झोप लागायची. चांगलं तर बोलणार नाही तर कुचकं बोलण्याशिवाय दुसरं काय येत. आता तू बोलली म्हणल्यावर माझा बी एखादा असाच हा तुझं बोललेलं चालतं मी बोललेलं चालत नाही. आणि तुला एकलीलाच दिली नाही मला बी बाटली घेतली होती काय मला ठेवती का नका. जाऊ द्या मित्रांनो, उद्या अजून यायला सांगितलंय. आता 1-2-4 दिवस सलग हेलपाट आहे तर बघू आता मग काय फरक पडतोय काय होतंय काय नाही ते. फरक पडेल गॅरंटी आहे का? कुठेही जावा फक्त आपलं मन घट्ट गंभीर असलं न खंबीर असला एक विचारानं आपण जर स्थिर राहिलो ना कुठलाही आजार माणसाला काही करू शकत नाही. त्या आजारावर आपण मात करू शकतो हे मला माहिती आहे बघा. पण हे जर कसं आहे त्या दवाखान्यात हा मला इथं फरक पडेल का? हे गोळ्या असे मी किती खाल्ले त्यानं मला त्याचा काही फरक पडला नाही इथं का फरक पडायला या असं बोललं का नाही इकडं निमजगार व्हायची बारी येते. विश्वास कुठं बी असू द्या हो. प्रत्येक डॉक्टरचं कसं असतं वेगवेगळ्या गोळ्या वेगवेगळं स्टेटमेंट राहतं त्याच्यावर काही ना काही फरक पडतच असतो ना. तर आता ह्याच्या अगोदर आम्ही गेलो तेव्हा काय फोटो काढला नाही काय नाही सरळ जायचं आपलं दवाखान्यात बघायचं त्यांनी गोळ्या दिलेल्या खाल्ल्या फरक पडला की परत तिकडे गोळ्या बी नाही त्यानं दवाखाना बी नाही काहीच नाही. कशाला न्यायचं फरक पडलाय ना मग काम होतंय. त्यांची कामं तर रोज महाग असते ते तिकडे मनका पुजून फुटून मनक्यातला मनी बघलं का निघना ह्यांना काय फरक पडणार आहे सांगा. आता मनका कुजायचा कसा फुटायचा कसा मनी बाजूला निघाले चालायची कशी. एका जागेला बसल्यावर तर कळली बाबा खरंच हिचं दुखत होतं खरंच हिचं दुखणं होतं तेव्हा तर कळलं का नाही तेव्हा मग काय कळणार आता नाही. 2 जागेला बसली एकाच जागेला बसली. आता इथनं उठून तिथं बस काय लागली सांगायला बोल. असं बोललंय माझं डोकं लय हलतं बा. हाय कामधंदा चालू आहे ते असलं ऊन आहे त्रास होतो हे बी मला माहिती आहे. मग ती त्रास होतोय म्हणून याला मी काय म्हणतो वेळेत आधी आपलं सकाळचं पारी 1-2 तास काम करायचं निवांत दिवस उन्हाचं घरात गोट्यात कुठं तर सावलीला झाडायला निवांत बसायचं कारण इथनं पुढे टेम्परेचर जादा वाढणार आहे. म्हणून आपली घरं पहिलीच पत्र्याची येते ते छपराचा कसं तर गोटा आहे ते निवाऱ्यात आपलं पंखा लावून दिवसभर तिथं राहिलं म्हणजे टेन्शन काही येत नाही. तिचं काम काय उठायचं सकाळचं उशिरा उन्हाची तेवढी कामं करायची आणि शिरवायचं बसायचं. मग असं केल्यावर त्रास कोणाला होतोय? उशिरा उठलं आणि लवकर उठलं आणि काम केलं का त्यानं त्रास होतो काय? येडखडं झालं बघा तुम्ही चांगलं बोला जरा विस माणसावनी.
बाहेर आल्यावर तर नीट बोलत जावा जरा. लगा मी खरंच बोलतोय रे. कुशाल आणि नीट म्हणतात बोललं तरी उशीरपर्यंत झोपते हे करते, चांगलं बोलत जावा की जरा. मग कामाच्या बोला टायमाला तुम्ही काम आडवं का करावं. बोलता व? मी सरळच बोलतोय. मी कुठे तुला आडवं बोललोय? सरळच बोललोय. कामाच्या टायमाला काम करायचं आणि दिवसभर असल्या उन्हाळ्या टायमाला आपल्या गोट्याला किंवा असले झाडा कुठे तर चावलेलं बसलं काय होतंय? बसायला टायमिंग आहे आम्हाला. दिवसभर तुझ्या मग काय काम आहे का असं? हा काय काही काम सांग की. तुमच्यामुळे मी कामाला जाणार असल्या उन्हामुळे काम सोडून दिली. तर माझ्याच काय म्हणतात नाही तसं वाटोळ झालंय सगळं. कशाच वाटोळ मी केलं? तुम्हीच वाटोळ केलं, माझ्या आयुष्याचं वाटोळ केलंय तुम्ही. आयुष्यात वाटोळ केलं हा. तर एक चांगलं काम करतो, पुण्याचं काम करतो. एवढं ऐक, जी मला सोडचिटी तू वेगळी राहा मी वेगळं राहत. एक नंबर काम होतं आणि आयुष्याचं एकदम चांगलं होतं. मात्र कुणाला होत नाही. तुम्ही तिकडे बघून बोला. तिकडं बघून कशाला? मी तुला बोलतोय. तिकडं बघून बोला. माझ्याकडे बघून बोलायचं नाही. माझ्याकडे बघून बोलायचं नाही. शेतकऱ्या घरात मुलगी दिल्यावर तिला काम लागतच असतं हो. कामाला मरत नसतं माणूस. मग मन का तुझं कामानं मोडायला लागला काय? आता म्हणते काम 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 बंद पडलं. आज कणस आणायची होती आणि आज 4 वाजता मका करून घ्यायची होती. एखादं ऊन देऊन मग म्हटलं घरी आपली 4 पुतळी ठेवती, वर्षभर लागते परत पीक येसतोर. आणि काय 4 एकावती आणि त्याच्यात ती बोकाड आणावं म्हणलं होतं. कशाच काय करता बाय माझं इकडं ती रातभरनं झोप लागली ना चेन पडणं म्हणून सकाळी आंघोळ केली आज गैवर लेकरांना चांगला सुट्टी होती. घालते या. लेकरांना म्हणलं बघा गैवर घरचं मी तेवढा जातो चांगला घेऊन. घालते तर बघा, एका बायला गैवर जमणार नाही एवढा रगील गैवर बनवून बघा. माझा गैवर लय चांगलं असतं. हा. तुला ऐकायचंय का? तुला ऐकायचं आहे का? अगं तू सांगितलेलं ऐकत नाही. सांगितलेलं ऐकलं असतं का नाही मागून ते तू नीट झाली असती. तिला गोळ्या आणून दिल्या, 2 दिवस खाल्ल्या नीट झाली. परत 3ऱ्या दिवशी त्या गोळीकडे तोंड घेत नाही किंवा बघत नाही, गोळी खात नाही, काय नाही. आणि जेव्हा तू काय चालू होईल तेव्हा मग गोळ्या मी इथं टाकली होती घेऊ, माझ्या इथं होते की हो, कुठे गेल्या हो, मग असलं करणार. मला सांगा फरक माणसाला पडायचा कसा नेमका? मी मला काय बोलू नका, मी तुम्हाला बोलत नाही. माझा फरक पडू द्या, मी जगू द्या, मरू द्या, तुम्हाला काय फरक पडणार नाही. मग मी दवाखान्यात तुला नेऊन पैसे का घालू? घालवूच नका. आज नेला तर उद्या काय नका, राहून हा? द्या. राहून द्या, काय होईल ते होईल. देव तारी त्याला कोण मारे. बघील देव काय करायचं ते करेल. नशिबात असेल ती घडल होईल. नाही हो ती नशिबात असेल ती घडल होईल. मग रानातली कामं पण करून होणार असल्या उन्हाळ्यात देखील काम कर बघू मग मन केलं काय होतंय. माझं दुखतंय म्हणून काम बंद करायचं नाही. कामच करत राहायचं. जाऊ का डांबरी? काय डांबरी उकरायला सांगितलं का तुला? जाते डांबरी करून. हा जाते डांबरीला म्हणजे बसून माहिती आला लय पैसे घालून जमला तू. पैसे माझं गेले तर तुझं नाही तर 4 पैसे कमवून आणलं असतं का नाही म्हणजे कळलं असतं तुला. कुठं तोंड घेऊन तिकडे चालली गपची बस 5-10 मिनिटं सावलीला. एकतर उन्हानं जीव आलाय माझा पोगदा मिळाला. तुला काही कळत नाही वळत नाही, नुसतं न्यायचं ना आणायचं. सारखं उठलं की पळायचंय उठलं की पळायचंय. तुला थांब म्हणून सांगतोय मी. ए अगं ऐकलं का? काय डांबरीला काय आहे का? वाहन येते ती झळे कसले लागते ते. लागू दे मग म्हणजे डांबरीला काय नेमकं सांग बर. कशाची पिढा आहे 7.5? लेकर तिथं फोनवर फोन करते ती वाट बघत बसली ती. गिन्यान गेल्यावनी झाली पाक विचार करून करून. ठेवलेली वस्तू ध्यानात राहीना त्या. तुमच्या हे झाड कशाचं आहे? झाड कशाचं आहे? दिसत नाही का मोठं चिकवायचं? हाय गेलं की. काय तुमचं? तुझं गिन्यान कसं गेलं मग? हा? गिन्यान कसं गेलं? कुठलं झाड आहे ते सांगते. गाडी कोणची आहे? मला माहित नाही तुमची. गेलं लागा खरंच गिन्यान गेलं बघा. हिचं काहीला बोलण्यातच चव नाही. सांगून सांगून मला बी आला हिला वैताग आणि बोलून तर आता नेतो घरी आणि लेकरात सोडतो. तुला काय करायचं कर बाया, माझं काय डोकं खाऊ नये.